नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केंद्रप्रमुख पदावरील पदोन्नतीबाबत. आज महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पत्र निर्गमित करण्यात आले आहे. या पत्रात नेमके काय अपडेट आहे या संदर्भात सविस्तर या पत्राचे वाचन करूया व जाणून घेऊया या महत्त्वाच्या अपडेट. दिनांक 11/6/2024 या रोजी हे पत्र निर्गमित करण्यात आले आहे आणि हे पत्रक सर्व जिल्हा परिषदेच्या CEO मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आले आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण विषय पाहू शकता केंद्रप्रमुख पदावरील पदोन्नतीबाबत. संदर्भ या ठिकाणी आपल्याला 2 देण्यात आलेले आहे. 27/9/2023 व दुसरा संदर्भ आहे 24/5/2024. उपरोक्त विषयी संदर्भीय शासन निर्णय दिनांक 27/9/2023 नुसार आपणास कळवण्यात येते की केंद्रप्रमुख या पदावरील पदोन्नतीकरिता जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावरील किमान 6 वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणाऱ्या उमेदवारामधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांची पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल, अशी संदर्भीय शासन निर्णय दिनांक 27/9/2023 अन्वये तरतूद विहित करण्यात आलेली आहे. यास्तव केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीकरिता सेवाज्येष्ठता यादी तयार करताना सहाय्यक शिक्षकांची प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर झालेली नियुक्ती दिनांक विचारात घेणे आवश्यक आहे. परंतु या अनुषंगाने जिल्हा परिषद स्तरावर कार्यवाही होत नसल्याबाबत संचालनालय स्तरावर तक्रारी प्राप्त होत आहे. तरी याबाबत शासन निर्णय दिनांक 27/9/2023 मधील तरतुदीनुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालय यास सादर करावा, असे स्पष्ट सूचना आपल्याला या पत्रात आपण वाचन केलेलं आहे. शिवाय केंद्रप्रमुख भरती संदर्भात आपण पाहिले, शासन निर्णय निर्गमित झाला, जागा देखील डिक्लेअर झाल्या, मात्र ती परीक्षा होऊ शकली नाही. सध्या ती भरती केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षा न्यायालयामध्ये याचिका आहे. त्या याचिकेवर निर्णय झाल्यानंतर आपण आशा करूया 1 वर्ष रखडलेली ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. धन्यवाद मित्रांनो.